नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय माझं यूट्यूब चॅनल जाहीर सभा। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आज सर्वांना दिवाळीच्या पाडव्याच्या निमित्तानं बारामतीमध्ये येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्याचं आहे, त्यांना शुभेच्छा देण्याचं आहे। त्याच्यासाठी स्थानिकांसहित संपूर्ण राज्यभरात बारामतीमध्ये काटेवाडी या ठिकाणी दादांच्या निवासस्थानी प्रचंड गर्दी झालेली आहे आणि आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर या देखील आले आहेत। ताई, सुरुवातीलाच तुम्हाला पाडव्याच्या शुभेच्छा, दिवाळीच्या शुभेच्छा। ताई, या वर्षीचा पाडवा वेगळा आहे तुमच्यासाठी। गेली अनेक वर्ष तुम्ही पवार कुटुंबाशी निगडीत पाडवा साजरा केलेला आहे। या वर्षीचा पाडवा कसा आहे? सर्वप्रथम आपल्या जाहीर सभेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला पाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा। जेव्हापासून राजकारणात आलो तेव्हापासून दरवर्षी दिवाळीचा पाडवा हा आमचा बारामतीमध्ये जातो। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, गेल्या 2 वर्षाच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर आदरणीय दादांनी जो काही निर्णय घेतला तो निर्णय आम्ही मान्य करत महाराष्ट्रातली तमाम जनता ही दादांसमवेत आली। महाराष्ट्रातल्या महिला भगिनींनी पहिल्या दिवसापासून आदरणीय दादांना साथ दिली, प्रतिसाद दिला। कारण की दादांनी जेव्हापासून राजकारणामध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हापासून महिलांच्या विकासाला, महिलांच्या सबलीकरणाला, महिलांच्या सक्षमीकरणाला, सुरक्षतेला प्राधान्य दिले आणि खऱ्या अर्थानं अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्णय या माध्यमातून दादांनी जो घेतला त्या निर्णयाबरोबर आम्ही सगळेजण आलो। यावर्षी बारामतीमध्ये 2 जरी पाडवा होत असेल तरी खऱ्या अर्थानं आम्हाला जे नेतृत्व दिलं, नेतृत्वाची संधी दिली ती आदरणीय दादांनी दिली। माझ्या सासूबाई रुक्मिणी आणि चाकणकर या 2002 साली पुणे महानगरपालिकेच्या 9वारी साडीतल्या पहिल्या महिला नगरसेविका, प्रभाग पद्धतीमध्ये त्या नगरसेविका झाल्या, पण ही उमेदवारी आदरणीय दादांनी दिली। इतर सगळ्यांना आम्ही 2009 नंतर भेटलो। त्याच्यामुळे आमचं नेतृत्व जे कोणी आहे ते आदरणीय दादा आहे। त्याच्यामुळे आमच्यासाठी काठेवाडीतला पाडवा हीच आमची दिवाळी। अच्छा, खरं तर आपण सांगितलं की काटेवाडीतला पाडवा ही तुमच्यासाठी दिवाळी आहे, परंतु एकंदरीतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दिवाळीचा पाडवा तुमच्यासारख्या अनेक भगिनींचा गोड केलेला आहे। एकंदरीत लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्याबद्दल तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र फिरताय। यावेळेसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं या लाडक्या बहीण योजनेमध्ये महिलांचा साधारणतः कल काय आहे? की बऱ्याच वेळा आता लोकांना असंही सांगितलं जातं की इकडे लाडक्या बहिणीचे पैसे दिले आणि दुसरीकडे महागाई वाढवली, तर याच्याबद्दल आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं, विरोधकांनी एक फेक नॅरेटिव्ह सेट केले होते की संविधान बदललं जाईल आणि त्या अनुषंगाने अनेक बदल होतील। निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेच्या हे लक्षात आलं की विरोधकांनी फक्त राजकारण करायचं, मतं मिळवायची याच्यासाठी हे सगळे नॅरेटिव्ह सेट केलेले होते। पण विधानसभेच्या निवडणुका ह्या सगळ्या वेगळ्या मुद्द्यांवरती लढल्या जाणार आहेत। या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहतोय की स्थानिक प्रतिनिधी जो कोणी ज्या पक्षाने उमेदवार दिला असेल त्या उमेदवारांनी गेले 5 वर्षामध्ये केलेली कामं असतील, जनतेचे सोडवलेले प्रश्न असतील, याला प्राधान्य दिलं जाणार आहे। आदरणीय दादांनी 10व्यांदा अर्थसंकल्प मांडला। अर्थसंकल्प मांडत असतानाच विरोधकांचे चेहरे काळे पडले होते, कारण की दादांनी ज्या काही योजना मांडल्या त्या फक्त कागदावरती राहतील असा त्यांचा गैरसमज होता। पण प्रत्यक्षात त्या योजना जेव्हा सुरू झाल्या तेव्हा हेच विरोधक की पैसे आले की लगेच काढून घ्या हे सांगत होते, पण पैसेही आले, खात्यामध्येही जमा झाले आणि जवळजवळ 2,40,00,000 महिला भगिनींपर्यंत ही योजना पोहोचली। ही सोपी गोष्ट नव्हती। थेट सरकारमधून महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे पोहोचणं याच्यासाठी प्रचंड मोठं नियोजन होतं। महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि वित्तमंत्री म्हणून आदरणीय दादांनी केलेलं काम, मी याच्यामध्ये विशेष उल्लेख आदरणीय आदित्यताई तटकरे यांचाही करेन। महिला बालविकास मंत्री म्हणून त्यांनी खूप मोठं सहकार्य या योजनेमध्ये केलं आणि प्रथमच राजकारणाच्या इतिहासामध्ये असं होतंय की नवऱ्याबरोबर असलेलं जॉईंट अकाउंट काढून स्वतःचं वैयक्तिक, स्वतःच्या नावावरचं अकाउंट बँकेमध्ये सुरू करणं, त्याच्यासाठी हवी असलेली सगळी कागदपत्रे घेऊन बँकेमध्ये जाणं आणि जेव्हा स्वतःच्या नावाचं अकाउंट सुरू होतंय त्यामध्ये सरकारने पाठवलेले पैसे जमा होणं, हे शहरी भागातल्या महिलांसाठी ठीक आहे, पण ग्रामीण भाग, वाड्या वस्त्या, आदिवासी पाड्यांवरच्या महिला भगिनींसाठी फार मोलाची गोष्ट आहे की वयात येणाऱ्या मुलीसाठी मासिक पाळी येत असताना नवऱ्याकडं सॅनिटरी नॅपकिन मागणंही तिला जड जात होतं। तिथंच तिच्या खात्यामध्ये 7,500 रुपये ती तिच्या मुलीला हक्काने तिचं आरोग्य सुरक्षा देऊ शकते
हे केवळ आणि केवळ शक्य झाले ते लाडकी बहीण योजनेमुळे, दादांनी केलेल्या सहकार्यामुळे. या लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना स्वतःच्या खात्यामध्ये पैसे मिळाले. गणपतीच्या या दिवसांच्या आगमनामध्ये 3 दिवस माहेरवाशीण म्हणून जेव्हा गौराया येऊन गेल्या, इतर वेळेस गौरायांची सजावट करताना नवऱ्याकडे घरातल्यांकडे पैसे मागावे लागत होते, पण या गणपतीच्या उत्सवामध्ये महिला भगिनींना स्वतःच्या खात्यातले पैसे वापरून आनंद उत्सव साजरा केला. नवरात्रीच्या दिवसामध्ये नवदुर्गेची आराधना तिला तिच्या पैशातून करता आली. मुलाच्या शिक्षणासाठी असेल, मुलीच्या शिक्षणासाठी असेल, इतकंच काय तिचं आजारपण असेल. वयाच्या 40 नंतर महिलांना अनेक आजारपण जडतात, पण या आजारपणामध्ये इतर घरात कोणाकडे 10 वेळा पैसे मागितल्यानंतर कसे तरी 100-200 रुपये हातावर ठेवले जातात आणि ही लाजिरवाणी बाब वाटते. पण आज तिच्या खात्यामध्ये 7,500 रुपये तिच्या हक्काचे, ज्याच्यामध्ये ती तिच्या आरोग्याची काळजी घेऊ शकते आणि ती सुद्धा आत्मविश्वासाने, कोणापुढेही हात न पसरता. त्याचबरोबर दादांनी दिलेली अन्नपूर्ण योजना आमच्या महिला भगिनींसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. जसं राज्याचं बजेट आहे, कुटुंबाचं बजेट आहे, तसं आमच्या महिला भगिनींचं किचनचं बजेट असतं. महागाई वाढली की तिला टेन्शन येतं, पण त्याची सुद्धा काळजी महायुती सरकारने घेतली आणि या अन्नपूर्ण योजनेच्या माध्यमातून वर्षाला 3 मोफत सिलेंडर या महिला भगिनींना मिळाले आणि खऱ्या अर्थानं ही दिवाळी फार आनंदाची झाली. आजपर्यंत असं कधी घडलं नव्हतं. प्रथमच राज्यामध्ये असं होतंय 4,60,00,000 या महिला मतदार आहेत. 99 मतदार आहेत, त्या 9,40,000 आहेत. म्हणजे जवळजवळ इतक्या मोठ्या प्रमाणात असलेला महिला मतदार आहेत. याच्यामध्ये 2,40,00,000 मतदारांपर्यंत ही योजना पोहोचली आणि त्यांना आता विश्वास वाटतो की आमच्या पाठीमागे पाठीराखा म्हणून उभा राहणारा हा भाऊराय आहे. ज्यांनी आपल्याला साथ दिली त्याला आपण येणाऱ्या निवडणुकीत साथ दिली पाहिजे. पण ही योजना जितकी यशस्वी होती तितकीच विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकती. विरोधकांना जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी कोणत्याही योजना नाही, कोणतेही प्रकल्प नाही, कोणतेही उपक्रम नाही आणि त्यांचं ध्येय धोरण नाही की आपण जनतेला काय सांगावं, काय मागावं आणि मतं मिळावं. कारण लोकसभेला लोकांनी त्यांचा अनुभव घेतलाय. फक्त फेक नॅरेटिव्ह सेट करणं आणि मतं मिळवणं, भावनिकतेवरती मतं मिळवणं, जातीवादेवर मतं मिळवणं हे लोकांना पटत नाही. त्याच्यामुळे विकासाला प्राधान्य देत असताना विरोधकांनी कितीही काही सांगितलं तरी ही योजना यशस्वी झालेली आहे म्हणून त्यांना त्याचा त्रास होतोय. पण विरोधक ज्या पद्धतीने टीका करतात त्यांच्याकडे टीका करणं हा एककलमी कार्यक्रम उरलेला आहे. त्याच्यामुळे दादांवरती, लाडक्या बहिणींवर टीका करणं, महाराष्ट्रात कुठेही कोणतीही घटना घडली त्याचा संबंध लाडकी बहिणीशी जोडणं, याच्या पलीकडे त्यांना कोणतंही काम उरलेलं नाही. यापूर्वीही काँग्रेसच्या कालावधीमध्ये संजय गांधी निराधार योजना सुरू झाली, तर त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जेव्हा महिला अत्याचाराच्या घटना घडत होत्या तर कधीही आम्ही संजय गांधी निराधार योजनेचा संबंध त्या अत्याचाराशी जोडला नाही. कारण की तिथं आमची मानसिकता आहे, महिला सुरक्षता दिली पाहिजे, त्याचं राजकारण आम्ही कोणी केलं नाही. याच्यावरून लक्षात येतं कुठेही काही झालं तरीही लोक राजकारण करतात. पण मातृशक्ती ही फार ठाम असते, तिच्यामध्ये सृजनता असतो, तिच्या गर्भाचा रंग लाल आहे, तो प्रामाणिकपणाचा आहे. त्याच्यामुळे सगळ्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनी महायुतीच्या पाठीशी आणि दादांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि पुन्हा एकदा राज्यामध्ये महायुतीचं सरकार दिमागामध्ये स्थापन होईल. महायुतीचं हे सरकार येत असताना तुम्ही बारामती लोकसभेमध्ये एक तुम्ही स्वतः मतदार पण आहात. बारामतीच्या लोकसभेची निवडणूक आपण खूप जवळून पाहिलेली आहे. आता अजित पवारांच्या विरोधात म्हणजे थोडक्यात पवार विरुद्ध पवार हे लढाया महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच दिसल्या. आता यावेळेस अजित पवारांचे पुतणे त्यांच्या विरोधात आहेत, योगेंद्र पवार. आता बारामतीमध्ये तुमचं खूप फिरणं झालंय लोकसभेच्या माध्यमातून किंवा निवडणुकीच्या काळामध्ये. आता बारामतीच्या कार्यकर्त्यांशी किंवा इथल्या नागरिकांशी ज्यावेळेस तुम्ही संवाद साधता काय जाणवतं? लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ती निवडणूक सुप्रियाताईंची नव्हती, ती साहेबांची समजून लोकांनी मतदान केलं की आपल्याला लोकसभेला साहेबांना मतदान करायचं म्हणून. आणि त्यावेळेसच बारामतीची जनता म्हणत होती की लोकसभेला ताई, विधानसभेला दादा. कारण की विधानसभा या निवडणुका राज्याच्या विकासासाठी लढल्या जातात आणि राज्याचं विजन ज्या बारामतीमधून दिले गेले तिथं बारामतीमध्ये आदरणीय दादांनी काम केले. असं नेतृत्व महाराष्ट्राला हवं असं प्रत्येक लोकप्रतिनिधीला वाटतं. कारण की आम्ही प्रचाराच्या निमित्तानं जेव्हा फिरतो तेव्हा उमेदवार मतदारांना सांगत असतो की तुम्ही मला मतदान करा, मी या मतदारसंघाची बारामती करेन. बरोबर. म्हणजे इतकं बारामतीचा इम्पॅक्ट हा महाराष्ट्रावरती आहे आणि ही बारामती इतक्या चांगल्या पद्धतीने डेव्हलप केली गेली केवळ दादांमुळे. त्याच्यामुळं राज्याच्या विकासामध्ये दादाच हवेत आणि बारामतीची जनता ही दादांसमवेतच असेल. मला खात्री वाटते विधानसभेचा निकाल लागल्यानंतर ज्या उमेदवारांचे निकाल लागतील त्याच्यामध्ये सर्वाधिक मताधिक्य घेऊन निवडून आलेले उमेदवार हे आदरणीय दादा असतील. शेवटचा प्रश्न एक घेतो. एक बारामतीमध्ये एक घोषवाक्य पुढे आणलेलं आहे,
वादा तोच दादा नवा. घोषवाक्य कोणतीही वापरली तरी लोक मतदान करतात असं होत नाही. घोषवाक्याने समाजाचा, जनतेचा आणि पर्यायाने उद्याचं विजन जे आहे ते डेव्हलप होत नाही. त्याच्यामुळे घोषवाक्य कशी वापरली तरी जनता सुज्ञ आहे, ती आदरणीय दादांसमवेतच जाईल. त्याच्यामुळं विकासाचा वादा अजितदादा. तर आपण बघतो या होत्या रुपालीताई चाकणकर. त्यांनी अनेक विषयांवरती विस्तृत अशा प्रकारचं विश्लेषण केलेलं आहे. विरोधकांकडे आता फक्त एक मुद्दा उरलेला आहे आणि तो म्हणजे शासनाच्या ज्या ज्या योजना सध्या पॉप्युलर ठरलेल्या आहेत आणि त्याच्यावरती टीका करणं किंवा त्याच्याबद्दल आता नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी विरोधकांकडे कोणता मुद्दा नाही. त्यामुळे आता योजनांवरती की ह्या योजना बंद पडतील अशा प्रकारची भीती लोकांच्या मनात निर्माण करणं हा एकच मुद्दा अतिशय महत्त्वाचा रुपालीताई चाकणकर यांनी सांगितलेला आहे. मित्रांनो, रुपालीताई चाकणकर यांनी मांडलेले जे जे मुद्दे आहेत यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे देखील तुम्ही नक्की कमेंट करून कळवा.